जया आणि विजया दोन दासी होत्या, सख्या होत्या पार्वती मातेच्या. पार्वती महिला त्या दोघी म्हणतायत की माते, शिवजींचे गण या ठिकाणी कार्यरत असतात, सेवा करण्याचं काम करतात, पण प्रत्येक वेळेस त्यांना काम सांगायला आम्हाला शोभत नाही. मग तुम्ही एक काम का करत नाही? तुमच्या ठिकाणी असा एक ऐकणारा पुत्र असावा असं आम्हाला वाटतंय. पार्वती माईनं थोडं दुर्लक्ष केलं होतं. पण एक वेळचा प्रसंग असा घडला की ज्यावेळेस पार्वती माई स्नान करत होती आणि एक गण बाहेर पहारा देत होते. तर महादेवजी आल्यानंतर त्या गणानं अडवलं सुद्धा नाही, तसेच आतमध्ये घुसले. त्यावेळेस पार्वती माईला चूक कळाली की ज्या माझ्या सख्या मला म्हणत होत्या जया आणि विजया, ते बरोबर आहे की आपल्या जवळ एक असा असावा, एक पुत्र असा असावा की तो आपली रक्षा करू शकेल. म्हणून स्वतःच्या मळापासून पार्वती माईनं एक मूर्ती तयार केली आणि गणेशजीची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. पार्वती माईनं गणेशजींना जवळ घेतलं. त्यावेळेस गणेशजींनी सांगितलं की माझी उत्पत्ती झाली, मला काम काय तेवढं आई सांग मला. पहारा देण्याकरता बाहेर बसवलं होतं आणि एकाच शब्दामध्ये सांगितलं होतं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत एकालाही मध्ये सोडायचं नाही. गणेशजी बाहेर उभे, पार्वतीमाई आतमध्ये स्नान वगैरे करतायत. त्याच वेळेस आगमन झालं महादेवांचं. महादेव ज्यावेळेस आतमध्ये येणार त्यावेळेस गणेशजीने थांबवलं, रुक जा वहां पे. महादेवांना आश्चर्य वाटलं, अरे माझ्याच घरामध्ये जाण्याकरता हा अडवणारा कोण आहे? मी कोणी असू, पण जोपर्यंत माझी माता पार्वती माता मला आदेश करत नाही तोपर्यंत मी कुणालाच मध्ये येऊ देणार नाही. महादेवजी म्हणले, एवढं एवढं पोरग आहे आणि ते आपल्याला उपदेश करायला लागले. महादेवजींना क्रोध आला होता, पण लहान मुलगा आहे म्हणून त्या ठिकाणी सोडून दिलं आणि परत आपल्या पिठावर येऊन बसले, आसनावर येऊन बसले. काही नंदी त्या ठिकाणी होते, सांगितलं जा, कोण पुत्र त्या ठिकाणी उभा आहे? मला असं वाटतं फार पराक्रमी दिसतोय, माझ्या पुढे बोलत होता. म्हणून काही शिवगान त्या ठिकाणी आले तर गणपती बाप्पा हलायचं काम नाही, त्यांचं बाजूलाच होत नव्हतं. त्यांनी एकाच शब्दामध्ये सांगितलं होतं, जोपर्यंत माझी माता सांगत नाही, आदेश येत नाही माझ्या मातेचा, तोपर्यंत एकलाही मी मध्ये पाय ठेवून देणार नाही. ही प्रतिज्ञा गणपती बाप्पांची. आणि मग सगळे शिवगण त्या ठिकाणी आल्यानंतर ज्याच्या परी त्यानं त्याचं शस्त्र काढलं आणि भयंकर युद्धाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला. छोटी मूर्ती गणपती बाप्पांची आणि कितीतरी शिवगण त्या ठिकाणी युद्ध करतात. बाणांचा वर्षा होतोय, पण त्या ठिकाणी एकाच शब्दामध्ये सांगितलं होतं की जीवा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत एकालाही मध्ये जाऊन देणार नाही. भयंकर युद्ध झालं त्या ठिकाणी, अनेक शिवगण थकले गेले, पण तरी सुद्धा तो लहान मुलगा आहे, गणेशजी आहे, ते बाहेर हटायला, मागे हटायला तयार. ज्यावेळेस घामाघूम झालेले सगळे शिवगण त्या ठिकाणी उभा आहे ना, शिवगणांनी पाहिलं की हा कोणी सामान्य अवतार नाही आहे, म्हणून सगळे मरणाच्या भीतीने सगळे शिवगण परत त्या ठिकाणी महादेवजीकडे गेले. आणि महादेवजींचा त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणतात, शिवजी शिवजी प्रभु, वो कोई साधारण बच्चा नहीं है. आम्ही एवढे असताना सुद्धा आम्हाला सुद्धा पराजित करण्याची ताकद त्या बालकामध्ये आहे, तो सर्वसामान्य नाहीये. शिवजींचा क्रोध अनावर झाला.
की एवढं छोट बालक आपल्याला ऐकत नाही. शिवजी आपलं त्रिशूळ त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं आणि शिवजी त्या ठिकाणी आल्यानंतर बघितला त्या बालकाला एकदा विनंती केली, अरे बालका फार लहान आहेस तू, तुला अजून या युद्ध कलेचं ज्ञान नाहीये, पुन्हा पुढे काय बोलावं काय नाही बोलावं याचं ज्ञान नाहीये, मोठा काय लहान काय ज्ञान तुला नाहीये. तुला परत एकदा सांग, तुला जर जिवंत राहायचं असेल तर माझी वाट सोड. पण गणपती बाप्पा आहेत महाराज, ते लहान होते. गणपती बाप्पा म्हणतात, जब तक मेरी माँ का आदेश नहीं आता तब तक मैं यहाँ से हिलने वाला नहीं. जोपर्यंत माझी आई मला सांगत नाही तोपर्यंत मी हलणार नाही. भयंकर युद्ध परत त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. अनेक शस्त्रास्त्रांचा वापर त्या ठिकाणी सुरू आहे. महादेवजी शस्त्र टाकतायत, गणेशजी त्याचा प्रतिकार करतायत. एवढं खरखोर युद्ध सगळी देवा ब्रह्मांडामधून त्या ठिकाणी बघतायत. आकाश मार्गे आलेले आहेत. सगळे भयभीत झालेले की एवढं बालक आहे, कोण आहे. भयंकर युद्ध त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर महादेवजींनी पाठीमागचा विचार केला नाही, त्रिशूळ घेतला आणि असा सोडला. तो लहान मुलगा होता, त्याचा शिरच्छेद त्या आणि ज्या वेळेस गणेशजी खाली पडले ना, आतमध्ये पार्वती म्हणजे सख्या आहेत, त्यावेळेस धावत धावत गेला पार्वती माई, माते जो मुलगा त्या ठिकाणी तयार झाला होता, तुमचा मुलाला महादेवाने त्याचा शिरच्छेद करून टाकला. राग अनावर झाला नाही. पार्वती मातेला स्वतःच्या शक्ती उत्पन्न केल्या आणि सांगितलं, सगळ्या जगामध्ये ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकांमध्ये प्रलय करून टाक. भयंकर प्रलयाला सुरुवात त्या ठिकाणी झाली होती. अक्षरशः सगळं जागेवर थांबल्यासारखं झालं होतं. गंगा जागेवर थांबली, समुद्र जागेवर थांबला, हवा जागेवर थांबली. भयंकर परिणाम आला त्या ठिकाणी. आणि पार्वती माईने बाहेर येऊन सांगितलं की तुम्ही माझ्या मुलाला मारलाय. देवतांनो लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या मुलाला मारलंय ना, शाप देऊन टाकला होता. त्यावेळेस महादेवजींना सांगितलं, जर माझा मुलगा जर जिवंत झाला नाही तर हा प्रलय मी कायम स्वरूपी करीन, सगळी सृष्टी नाश करून टाकेल. आणि म्हणून महादेवांना ती प्रचिती आली. महादेवजींनी काही शिवगणांना सांगितलं की उत्तरेच्या दिशेला जा. उत्तरेच्या दिशेने गेल्यानंतर जो पहिला प्राणी असेल त्याचा शिर तोडून आणा. सगळे शिवगण त्या चालतायत. त्यांना एक प्राणी दिसला, ते शिर आणलं आणि आणल्यानंतर महादेवजींच्या स्वाधीन केलं. महादेवजींचे शिर त्या मुलाच्या धडाला ते लावून दिलं आणि गणपती बाप्पा परत जागी झाले. गणपती बाप्पा जागे झाल्यानंतर आनंदाला पारावार नाही. पार्वती मातेच्या जवळ घेतलं, अरे लेकरा, माझ्या करता तू जीवाचं रान केलं, स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा नाही केली. मी फार प्रसन्न झाले तुझ्यावर. देवतांना सांगितलं की आजपासून माझ्या मुलाला गणाध्यक्षाचा मान द्या. कुठे काहीही पूजा करायची असेल तर गणेशजींशिवाय पूर्ण होणार नाही याचा शब्द मला द्या, महादेवजींना सांगितलं होतं. आणि म्हणून हे सगळे आशीर्वाद महादेवजींनी दिले. म्हणून गणपतीचं स्तवन सगळ्यात अगोदर केलं जातं. गणेशाला सर्वप्रथम वंदन. जय गणेश जय महादेव, टाले, जय टाले. गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव. जय गणेश. दुखियन पे कृपा, टाळे, टाळे, टाळे. दुखियन पे कृपा करो, करे तेरी सेवा. जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव. गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव. ओम नमः नमः नमः
भक्ताच्या